कसं होईल 3 महिन्यामध्ये 20 किलोचं पिल्लू? चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, पिल्लू संगोपनामध्ये एक विषय आणि एक मुद्दा लक्षात ठेवायचा की पिल्लं हे तुमचे चांगल्या वातावरणात पैदास झाली किंवा मग पिल्लं चांगल्या वातावरणात जन्म झाला तरच त्यांची वजन वाढ चांगली होणार आहे. जर भर पानकाळ्यात जर पिल्लं झाले तर ते पिल्लं 2-2 महिने लवकर उरकतच नाही किंवा उजरतच नाही. पावसाळ्याच्या तोंडाला म्हणा किंवा उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यामध्ये जसं की मे मध्ये, जून मध्ये, जुलै ऑगस्ट मध्ये, सप्टेंबर मध्ये या महिन्यामध्ये पिल्लं जर झाले म्हणजे अगोदर तर प्रॉब्लेम येतात. सप्टेंबरच्या पुढं जर पिल्लं झाली तर ते पिल्लं एकदम टणटण राहते, कारण त्या टायमाचा पिरियड म्हणजे दिवाळी दसऱ्याचा पिरियड. दसऱ्याच्या नंतर जे पिल्लं होतात ते एकदम स्ट्रॉंग राहतात. मग त्याच्यासाठी काय करायचं तर सर्वप्रथम तुमच्या शेळ्या ह्या एप्रिल मेच्या आसपास लागवड होतील ह्या हिशेबानंच बोकड कळपात सोडायचा. कंटिन्यू बोकड खांडात सोडायचं नाही, कारण काय होतं मग आज एक शेळी येते, एक शेळी 2 महिन्यानं येते, त्याच्यामुळे ते नियोजन राहत नाही. एक लॉट मध्ये पिल्लं येतील याच्यावर 100% काळजी घ्यायची, कारण एक लॉट असेल तर तुमचा ताण कमी होतो आणि त्याच्यानंतर तुमचं नियोजन व्यवस्थित करता येतं. आता गोष्ट करूयात की कसं मग त्याचं झाल्यानंतर पिल्लू वाढेल. आता समजा दादा आम्ही सप्टेंबर मध्ये पिल्लं झालेत पण पिल्लं काय एवढे वाढाना. सगळ्यात मेन गोष्ट ध्यानात ठेवायची, पिल्लाला खाली बसायला ही जागा चांगली पाहिजे. दुसरी गोष्ट, जर शेळी स्ट्रॉंग असेल तर पिल्लू चांगलं होणार आहे. म्हणजे काय, आपल्याकडे जी शेळी आहे ती चांगल्या जातीची वंशावळीचीच ठेवायची. रखना भी टॉप, बेचना भी टॉप आणि पैसा कमाना भी टॉप, या 3 गोष्टी कधी बी ध्यानात ठेवायच्या. जर तुमचं जनावर चांगलं असेल पिल्लू चांगलं होणार, पिल्लू चांगलं झालं तर पैसे चांगले येणार. जर तुम्ही खेरखार माल सांभाळला आणि मग त्याच्यातून अपेक्षा करताय की 3 महिन्यात 10,000 रुपयाला करडू विकल तर असं होत नाही भाऊ. कारण तुम्ही बघितलं असेल एखादी बिटलची शेळी असली तिचं 3 महिन्याचं पिल्लू 10-20 हजार रुपयाला विकतं, म्हणजे 20,000-25,000ला जातीवर विकतं. पण कटिंग मार्केटला जरी म्हणलं तरी त्या पिल्लाकडे बघितल्यानंतर त्याचे 7-8 हजार रुपये, 10,000 रुपये आरामशीर येतील असं वाटतं ना आपल्याला. तर मग आपल्याला 20,000 नकोय पण 7-8-10,000 रुपये कशी येतील याच्यावर नियोजन जर करायचं असेल तर त्या पद्धतीची शेळी ठेवायची. म्हणजे काय, आता हे बघा, मला जास्त अपेक्षा नाही, माझं पिल्लू 3 महिन्यामध्ये 10,000 रुपयाला जरी विकलं तर मला भरपूर पैसे येतात त्याच्यातून. आणि 3 महिन्यामध्ये जरी नाही 10,000 रुपयाला विकलं तर 4 महिने जास्तीत जास्त मी सांभाळतो पिल्लू. 4 महिन्याच्या वर पिल्लू ठेवत नाही फार्मवरती. तर मग 4 महिन्यामध्ये 10,000 रुपयाला पिल्लू कसं विकतं माझं, मी माझं स्वतःचं सांगतो. एक तर वर्षातून एक झोपं घेतल्यामुळे शेळ्यांची पिल्लं स्ट्रॉंग राहतात, शेळ्या बी वर्षभर स्ट्रॉंग राहतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, मला जेव्हा पिल्लं पाहिजे त्याच वेळेला मी पिल्लं घेणार, मधल्या गॅप मध्ये मी दूध काढतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, ज्या वेळेला शेळी सप्टेंबर मध्ये येते, एक तर माझ्या शेळ्या दांडग्या आणि ठोकर राशीच्या असल्यामुळं जे पिल्लं असतात ते पिल्लं खूप स्ट्रॉंग होतात. 2 बी झाले तरी स्ट्रॉंग आणि 3 बी झाले तरी स्ट्रॉंगच. पण कमीत कमी 2 पिल्लं आपल्या शेळीला जेव्हा होतात तर माझ्या शेळ्यांना